बरीच म्हणायचं मज्जा आहे. तर काढते व्हिडिओ. 8 वाजला आहे. एक आली कामं, कपडे वगैरे धुतले, घर पुसलं आणि आंघोळ वगैरे झाली माझी. आणि गरमीमुळं 2-3 वेळा आंघोळ होते दिवसातून. तेच तिथं जरा ओल्लेच येतात. थंड पाण्याने जरा बरं वाटतं. व्हिडिओ काढायचा म्हणलं ते म्हणलं चला आता बरेच दिवस झाले काय मोठा व्हिडिओ टाकलाच नाही, शॉर्ट व्हिडिओ केले टाकले. म्हणलं चला. तर असं आहे म्हणजे सांगायचं. तर काय होतं ना, आहेत काही गोष्टी सांगायच्यात मला, पण नाव नाही घ्यायचं. आणि जे ज्यांना समजून ते समजून बरोबर. आणि त्याच्यानंतर मला फोन करून विचारू नका. आता इथून पुढं जे काय होईल ना, समजा कोणतं काही असू दे, सोशल मीडियावर टाकणार, व्हिडिओ बनवणार, म्हणजे मला कोणी काही बोललं, आता इथून पुढं असं ठरवलं मग बहिणींनो, विनाकारण म्हणजे माझं नाव खराब करायचं म्हणजे असं या लोकांनी म्हणजे ठरवलंच आहे का काय, म्हणजे असं काय सांगताच येत नाही. म्हणजे माझ्या मागं ना प्रत्येक वर्षी काही ना काही आहेच, म्हणजे असं आहे. आणि मी कोणाच्या आद्यात नसते, मध्यात नसते, कोणाच्या कशातच समजा नसते. कोणी काही करा तिकडं, आपल्याला घेणं देणं नाही. तुम्हाला आवाज येतोय का माझा? का मोठ्याने बोलू? मी कशातच नसते. तरी आपलं विनाकारण नाव जर खराब होत असेल, मग त्याला काही अर्थ आहे का? तुम्हीच सांगा मला. आणि त्याचं कारण बी सांगणार आहे मी तुम्हाला. आणि कारण केलं मोठं नाही बरं का, शिल्लक कारण. पण माणसाचं एखाद्याचं नाव कसं खराब करायचं, अशा आयडिया. पण आता मी जे खरं काय तेच सांगणार आहे मी. आणि इथून पुढं मला कोणी काही बोललं ना, मी सोशल मीडियावर टाकले पहिलेच व्हिडिओ करणार, असं करणार आहे. माझं येण्याकारण कोणी नाव खराब करू नका, मला कोणी फोन करू नका, आणि मला कोणी कामाबद्दल पण विचारू नका. आम्ही आमचं करतो, खातो ना. आम्ही तुम्हाला विचारतो का काही? आम्ही तुम्हाला म्हणतो का आम्हाला काम द्या का काय द्या? म्हणतोय का आम्ही आमचं आम्हाला काम असो नसो, आम्ही आमच्या घरात चटणी मिरची आम्ही खातो. आणि आम्ही कोणापुढं हात बी पसरत नाही का 10 रुपये द्या म्हणून आम्हाला. असं आमचं कसं आहे, जेवढं अंतरून आहे ना तेवढेच पाय पसरतात. असं आहे माझं पहिल्यापासून. आपल्याकडे जेवढं आहे ना तेवढ्यातच ॲडजस्ट करायचं, जास्त पुशारक्या मारायच्या नाही. हे माझं पहिल्यापासून. घरात चटणी मिरची खायची, पण कोणापुढं हात नाही पसरायचं, म्हणजे माझं पहिल्यापासून. कोणी सांगावा, नातेवाईकांनी म्हणा, आईवडिलांनी म्हणा, कोणी पण म्हणावं का हिने आम्हाला पैसे मागितले, कधी 1000 मागितले का 500 मागितले का कधी 10 रुपये मागितले, कधीच नाही. मी लोकांची 2 कामं तिकडे जास्त करेल, कोणापुढं हात नाही पसरत, आणि ते आवडत पण नाही मला. तर आता काय झालं तुम्हाला सांगा ते. लई मोठी गोष्ट नाही ती बरं का, पण माझ्या नावाची बदनामी, माझ्या नावाची खराबी होईल ना ते. आता असं आहे. गावाहून पाहुणे आले होते, तुम्हाला सांगते. आता गावाहून पाहुणे आले, आता मला सांगितलं होतं काम बघायला. काम बघायला सांगितलं तर का कामं काय आपल्या खिशात नसतात, लगेच खिशातून काढायचे आणि लगेच द्यायचे, असं तर नसतं ना कामाचं. तर आपल्या बहिणी कामं करीत असतात, किंवा कुकिंगचे, स्वयंपाकाचे, त्यांना बी माहिती असेल. त्यांना बी माहीत असेल ना कामाची परिस्थिती कशी असते. मग आले इथं राहायला लागले समजा मुंबईमध्ये, मग जे काम असेल ते मी सांगते लगेच आल्यावर. मग तुम्ही करा ना, ते करून बघा ना 1-2 महिने. कसं वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय? कामं करायचं नाही, काहीच नाही, तिथं जाऊन नाही बघायचं, एखादा महिना भरवायचा. हे नको काम, ते नको काम, ते नको काम. तुम्हाला कोणचं काम पाहिजे?
काय काम पाहिजे, तुम्ही काय काम करणार आहे पण सांगा ना. त्याला कामाची गरज आहे ना, कुठलंही असो काम करणार, किती जड काम असो काही असो करणार. का आपण गाव सोडून आलेलो आहे 2 पैसे कमवायसाठी, तर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. कामाची काही लाज नसते. आता मूल सांभाळायचं काम आणले ते गेल्या महिन्यात 3 काम आणले ते. एक होतं 10 घंट्याचं, एक होतं 10 घंट्याचं 10 तासाचं, तिथं 20,000 रुपये पेमेंट होतं. एक होतं 9 तासाचं, तिथं 18,000 पेमेंट होतं, म्हणजे तासाला 2,000 रुपये. आणि एक होतं 8 घंट्याचं, तिथं होतं 15,000 रुपये. तुम्हाला काय करू लागत होतं करायला? कुठलंही काम करायला मग या तिन्हीतून तुम्ही एखादं काम करायचं ना, म्हणायचं ना मी करते इथलं हे काम मला पाहिजे बाई, मी करते. आता नवीन आलो आहे आम्ही, तर सुरुवात तर करूया, नंतर बघू. तुम्हाला लगेच चांगलेच कामं कोण देणार आहे? काय माझ्या खिशात आहेत का लगेच तुम्हाला द्यायचेत काढून? जे काम आलेले ते तर सांगितले तुम्हाला, तुमचं कोण पुढंच मन लागा ना. हे काम करू का नको, ते काम करू का नको, ते काम करू का नको. पुन्हा मला दोषी नका ठरू, माझं नाव नका खराब करू. कारण मी काय तुम्हाला बोलवलं नव्हतं मुंबईला. मी बोलवलं आणि माझ्यामुळं तुमचं काही नुकसान झालं किंवा मी तुम्हाला काम दिलं नाही असं नका बोलू. तुम्ही तुमच्या मनानेच आले, तुम्ही तुमच्या मनाने कामं शोधा, तुम्हाला कसे पाहिजे तसे कामं तुम्ही करा ना, कोण नाही म्हणताय तुम्हाला. पण याच्या त्याच्यावर अवलंबून बसू नका आणि याच्या त्याला दोष लावत बसू नका. आणि कांताने कामच नाही दिलं, असंच झालं तसंच झालं, तसं काही करू नका. मी आग्रह केला नव्हता तुम्हाला कसं करून तुम्ही मुंबईला या म्हणून. मी एक पाहुण्या नात्याने माणुसकीच्या नात्याने चला बा 2 पैसे कमी ते राखील लागन सोयीला आलं काम तर देऊ. तरी 3 कामं आले ते गेल्या महिन्यात, तुम्ही एक बी नाही घेतलं. आता 2-3 दिवस झाले, एक काम दिलं होतं तिला, मी तिथं जेवण बनवते होतं घरातलं साफसफाई. मग काय झालं साफसफाई करायला घरात नको, मग असंच झालं मग तसंच झालं. आणि मी कंपनीतच जाते, मग इंटरव्ह्यूला कंपनीतच जाते, बघते कंपनीत जाऊन ते कंपनीचं बोंबाळलं. मग मी आलेले कामं लाथाळ येतात, तुम्हाला कोण काम देणार आहे? ते मॅडम एवढी बोलली मला, म्हणजे तुम्ही आणलेली तुमची पाहुणी तुमची बहीण, यायचं म्हणायचं ना, अचानक नाही म्हणायचं म्हणे. मला 2 दिवस फुकट काम करून घेतलं तिने माझ्या, माहिती का, तिला बाई भेटली. लोकांचे 2 बोलणे मला ऐकावं लागले, तुम्हाला नाही ऐकावं लागले. इथं आम्हाला कामं करायचे तर आमचे नाव खराब होते नाही. तिथं नाही म्हणते मी तर माझं म्हणले असते, ही बाई आणून दिली, ही बाई तशी ती बाई तशी, अशी कामं करतात का कामाला. तिथं ऑफिसमध्ये सांगत येते, उशी थोडी तरी चूक निघली ना ऑफिसमध्ये सांगत येते मेड लोकांची, माहिती का तुम्हाला. लय जपून कामं करावं लागते, लय व्यवस्थित कामं करावं लागते. त्यांचे 2 शब्द ऐकून बी घ्यावं लागते आपल्याला. असं जास्त बोलायचं नसतं त्यांना. ऑफिसमध्ये आपली कंप्लेंट गेल्यावर ही बाई कामाला येते म्हणते येत नाही, हिला नंतर काम देऊ नका आता ह्या सोसायटीमध्ये. मग काय करायचं, आम्ही पुढं जायचं. आमचे बी वांदे होते ना बाई. ते काम लाताळलेलं आलेलं, चांगलं आलेलं. नवीन सोसायटी झालेली, चांगले कामं भेटले असते तिथं नाही. कंपनीचं गेलं बोंबाळत. काल मला फोन आला, मग काल कशाला फोन आला? 2-3 दिवस फोन नाही केला मध्ये. कंपनीत जायचं 25,000 पगार आहे, 25. म्हणजे तुमचं कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला जास्त पगार पाहिजे लगेच ताबडतोब अर्जंट. सुरुवातीलाच तुम्हाला 25-30,000 रुपये पगार पाहिजे. आणि पण ते फक्त पगार नका बघू, तुम्ही काय करा, पगार बघू नका. तुम्ही फक्त महिना भरवा आधी आणि नंतर पगार आला. पहिला पगारच नका बघू तुम्ही. आपण हे काम करू शकतोय का, आपण हे काम करणार आहे का, महिना भरणार आहे का. तुम्ही 1 महिना भरला तेव्हा तुम्हाला पेमेंट येईल. तुम्हाला अगोदर तर कोणी देणार नाही ना 25-30,000 रुपये तुमच्या हातात, आणि मग तुम्हाला कामाला बोलवणार नाही ना.
एक महिना भरला तर देणार ना तुम्हाला पेमेंट. मग तुम्ही पेमेंटचं काय बघता आधी काम करायचं बघा ना. कुठलंही काम असो, कामाची काही लाज नाही. कंपनीत करा, कुठं करा, कुकिंगचं करा, घरातलं करा, कुठलं करा, त्याच्यात आपलं काही नाही. पण तुमचं मन स्थिर ठेवा आणि कुठल्याही एका कामाला जॉईन व्हा ना तुम्ही. तुम्हाला चांगले काम आलेलं तुम्हाला नको आहे. तुम्हाला मूल सांभाळायचं नको, तुम्हाला घरातलं साफसफाईचं नको, तुम्हाला 8 घंट्याचं नको, 10 घंट्याचं नको, 12 घंट्याचं नको. जेवण बनवायचं पाहिजे. जेवण बनवायचं पाहिजे म्हटल्यावर मग नॉनव्हेजचं जेवण नको, व्हेज पाहिजे. मटण मच्छीचं म्हणजे मटण मच्छी चिकन हे बनवायचं नाही, तसे कामं नको. साधं पाहिजे. इकडून आणायचे, इकडून शोधायचे, मला काय तेवढंच काम आहे का? हां, कामात जे म्हटलं ते करावं लागते. आता सगळेच नॉनव्हेज खाणारे असतात का किंवा व्हेजवाले असतात असं नाही ना. कोणी खाणारे मटण मच्छी खाणारे भेटतात, कोणी नाही खात, कोणी 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 खाते. तर तसे आपल्याला कामं भेटले तसे करावं लागतात. तुम्हाला शोधून कामं कुठून आणायची? आणि मला काही दोष देऊ नका. मी काम आणलं होतं तुम्हाला नवीन सोसायटीमध्ये. म्हटलं बाई अजून 2-4 कामं तुला देते स्वयंपाकाचे जेवणाचे, तू टेन्शन घेऊ नको, एक कर सुरुवातीला. तुम्ही लाताळीलं ते. आता तुम्ही एक काम लाताळीलं ते तुम्हाला दिवसभराचे 2-3 कामं आणले होते ते तुम्ही नाही केले. हे दिलं होतं घरातलं एका तासात समजा साफसफाई, आपलं भांडे वगैरे थोडंसं आपलं होतं काहीतरी ते करायचं, ते तुम्ही नाही केलं. मग तुम्हाला कोणते कामं द्यायचे? आम्हाला तेवढेच बुद्धी घेता, आम्हाला कामं नाहीत का दुसरे? आम्हाला बी आमच्या पोटा पाण्याचं बघावं लागतं, आमचे कामं करावं लागतात ना आम्हाला बी. आम्ही बी घर सोडून लोकांच्या जातो ना घरी कामाला. मग ते काम गेलं. मग काल फोन केला. मी कामावर असलं कसं काय खाली येणार की? मॅडम लोकांना ऑफिसला जायचं असतं, त्यांच्या ऑफिसची गाई निघायची असते. आपलं काम तेवढ्या वेळात झालंच पाहिजे. आपल्या बहीण भाऊ, आपल्या भाऊ नाही पण बहिणी आपल्या करत असतात कुकिंगचे कामं, तर त्यांना माहिती असेल टायमावर सारं जेवण नाश्ता सगळं झालंच पाहिजे टायमावर. हां, त्यांना पोरांची शाळा असते, आता तर सुट्ट्या पडल्या म्हणायला, पण सगळं टायमावर रेडी झालं पाहिजे आणि त्यांच्या टायमापदर आपण घराच्या बाहेर निघलं पाहिजे. एवढी जिम्मेदारीचं कामं असते. तर कामं सोपे नाही, तोंडाचे नाहीत कामं म्हणायचे, पण जे करताय ना त्याला कळतंय ते काय असतंय. ते जे कामं करताय ना त्यालाच माहिती आहे किती जीवाला तकलीफ आहे आणि काय आहे ते. घरात बसणाऱ्याला काय नसतंय, उचलायची जीवन लावायची टाळ्याला असं नसतंय. कामं तुम्ही करून बघा आणि मग तुम्हाला समजेल काय असतं काम. नुसता पैशाकडे नका बघू तुम्ही. 25,000 आणि 30,000 सुरुवातीला तुम्हाला कोण नाही देणार. आणि तसे करा बी, दिले तर करा, पण आपलं तसं म्हणणं नाही, पण करा. मग काल फोन आला. मी कामात असताना मला 2 वेळा फोन येऊन गेला, तर मी कामात होते. माझा फोन बॅगेत असतोय, हॉलमध्ये असतोय, मी किचनमध्ये असते, स्वयंपाक करत असते. मग आता मी फोन जरी इकडे वाजला तर मी स्वयंपाक करता करता बोलू शकत नाही ना, इकडं फोन घ्यायला जाऊ शकत नाही मी. उद्या मला कामावून काढून टाकते ना. म्हणजे स्वयंपाक करता करता बोलते तुम्ही येऊ नका, जेवण असंच झालं आणि तसंच झालं. जेवण बनवता फोनवर बोलायला अलाउड नाही आहे. कोणाचे फोन आले तरी मी खाली येऊन बघत असते ना, कोणाचे आले गेले, मग त्यांना फोन मी रिटर्न लावते. काम करता करता मी फोन उचलत नाही. मग मी काम सोडून कसं काय तुम्हाला घ्यायला येणार सांगा तुम्ही? त्याच्यात तुम्हाला राग यायला कशाला पाहिजे? राग नाही यायला पाहिजे ना. तुम्हाला राग नाही यायला पाहिजे. काल मी किती फोन केले, जवळजवळ मला वेळ भेटल्यावर मी 3 फोन केले, रात्री फोन केला, मग तुम्ही उचलला नाही. तुम्हाला कशाबद्दल राग आला? काय दाबलं मी तुमचं? काय नुकसान केलं का तुमचं मी? मी कामासाठीच फोन करत होते ना. तर चला बा जाऊ द्या, ते नाही केलं तिने, जाऊ द्या दुसरं करेल. मग तुमचं सांगायचं काम आहे ना, मला नाही करायचं बाई काम का काय येते मी, असं काही तुमचं फोन उचलून सांगायचं काम आहे ना. जाऊ नाही तर तुम्ही किती काय फोन करीत होता, मला काम बघा. आणि मग आता मी फोन करते तर तुम्ही का नाही उचली? तुम्ही काय नाही उचलीत? काल दुपारी फोन केले, संध्याकाळी केले. हां, आणि माझ्या नावाची खराबी करायची नाही पुढे. काय मी तुमचा ॲडव्हान्स घेतलेला नव्हता काही.
मी तुमचं काही दाबलं नाही म्हणून, समजलं ना. हां, काय माझ्या जीवर तुम्ही आले नव्हते, तुम्ही तुमच्या मनाने आले, तुम्ही तुमच्या मनाने कामं बघा, करा आणि राहा. पण माझ्या नावाला ते हे आणि कामच नाही दिलं तिने आणि असंच कामं काय माझ्याकडे खट्ट्यावर दिलेलेत काय माझ्या खिशात काम आहे तुम्हाला द्यायला ताबडतोब. तुम्हाला दिवसभराचं नको, तुम्हाला स्वयंपाकाचं पाहिजे तर मटण मच्छी नाही बनवायची, हां, तुम्हाला झाडू फरशीचे नाही करायचे, तुम्हाला दिवसभराचे नको, तुम्हाला मुलं सांभाळायचं नको. कोणते कामं करायचे तुम्हाला? त्याच्यात तुम्हाला हिंदी येत नाही बोलता. हां, माझ्या नावाची खराबी करून घेऊ कधी तरी. हां, हिंदी बोलता येत नाही, समोर तिथं मॅडमला घेऊन गेले बोलायला तर पाठी तोंडाकडं आणि मान हलवायचं. आता हे काय आहे, आता हिंदी तरी ते थोडीफार तर बोलावंच लागेल ना, थोडीशी मोडकी का व्हायना त्यांच्यासोबत. त्यांना लोकांना मराठी येत नाही तर थोडं का व्हायना आपल्याला येडं वाकडं तर बोलावं लागेल का नाही हिंदी. हां, मी समाला आलेलं नाही, असं असं केल्याने जमन का? कोण ठेवेन का कामाला? सांगा तुम्हीच आता गावाला पाहिजे. हां, म्हणजे हे कसं आहे ना, म्हणजे मला घर चालून टेन्शन येतं, देतात. असं आहे, मी कोणाच्या आद्यात नसते, मध्यात नसते, काही नाही. आपलं घर भलं काम भलं, घर भलं काम भलं मी. पण मला विनाकारण त्रास देतात आणि सुरुवातीला लय गोड बोलते, कामं बघा, कामं बघा, कामं बघा. आणि त्याच्यानंतर ना म्हणजे मला खोटं ठरवतात, मला वाईट करतात ते. असं आहे, मला लय अनुभव येतो. पहिलं मी दोघी जणीला असेच कामं लावले होते, झाले 17-18 वर्ष त्या गोष्टीला. की नवीन मोठं टावर झालं तिथं दोघींना कामं लावली. मी गावाला गेले, एक जणीला दिले 8 दिवस कामं बदलीला, म्हणजे मी माझं काम आहे म्हटलं गावाला आणि जवळचेच आहेत. 8 दिवस दिले बाई कामं, ते माझेच कामं घेऊन टाकले त्या बाईनं. हं? कसे कामं लावायचे यांना सांगा तुम्ही. आणि ती दुसरी एक आहे, तिला बी मीच कामं लावलेले. तर परत तिसरे आहे ते गावाचे, गावाहून आलते ते मावस मेवणार, मावस बहीणच होती ती बी. हां, काम पाय मावशी म्हणायची, काम पाय काम पाय काम पाय. पाहिलं काम, तिच्या नवऱ्याला पाहिलं तिथं गाडमध्ये, तिला पाहिलं. 2 दिवस केलं बाई दोघा नवरा बायकोने. तिसऱ्या दिवशी फरार झाले ना, लगेच गावाला गेले नाही, रात्रीच्याच गाडीने गेले. आणि तिसऱ्या दिवशी मला काही आले नाही ते कामाला, ही नाही आली. फोन केला, कामावर नाही आले, कुठं गेले म्हटलं. दोघं नवरा बायको. ती म्हणे ते रात्रीच गेले गावाला, रात्रीच्या गाडीने. अशा फसवणारे माणसं असतात. काय मग तुम्हाला मुंबईला जमत नाही, तुम्ही येता कशाला? दुसऱ्याच्या नावावर खराब कशाला करता तुम्ही? कशाला कामं विचारता? हां, ते बी पाहुणे तसे रात्रीच्या गाडीने लगेच फरार झाले, लगेच गेले गाव गाठीला द्यायचे. मग दुसऱ्याच्या नावाची बदनामी करू नका ना. कामं लावून द्यायचे, मग तुमचे पाहुणे असे तुमचे पाहुणे तसे, तुम्ही कामं लावलं ते 2 बोलणे आम्हाला खावं लागते. आपल्याला अनुभव चांगले, कोणाला कामं लावलं का ते उलटत असते. आणि ज्याला कामं देऊन करत नाहीत, देऊन कामं आणून करत नाहीत, असंच नको तसंच नको, फलनच नको, दिसतानच नको. अरे मग तुम्हाला करायचं आहे काय नेमकं? तुमच्या पद्धतीने करा आणि तुम्ही तुमचं शोधा ना, तुम्ही तुमचंच करा. कशाला दुसऱ्याला त्रास देता आणि दुसऱ्याचं नाव खराब करू नका. आणि मला जर कुठून काही कळलं तर मग बघा, काय मी तुम्हाला बोलवलं नव्हतं, तुमच्याकडून मी काय ॲडव्हान्स काही घेतलं नव्हतं, म्हणून माझं एवढा फोन नाही उचलायचा. फोन उचलायचं नाही कारण काय नेमकं? हां, फोन न उचलायचं कारण काय नेमकं? जाऊ नाही तर आता लय फोन करायचा, काम बघा काम बघा, काम बघ म्हणून. आणि मग आता मी तुला 3-4 फोन केले, मग तुला उचलायचं काम नव्हतं का? काय आहे काय नाही, हा नाही काही तुला सांगता येत आहे का? नाही येत आहे. हां, काय मी पागल म्हणून येडी म्हणून फोन करत होते का तुला? का मला गरज आहे एवढी कामाची, तुला काम द्यायची, काम लावायची, 100 बारा मीच फोन करायचे? पण माणूस विचारून सांगताय ना काहीतरी, फोन करून उचलून काहीतरी सांगताय ना, की मला नाही करायचं बाई काम, का काय नको, का असं का तसं काय आहे का नाही? ते ठुन्न ठाणं ते तिकडेच ठुना आणि ते तिकडेच रोसा, ते आपल्याकडं नाही चालायचं काही तसं. आणि आमच्या नावाची खराबी करू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने राहा, तुम्ही तुमच्या पद्धतीने कामं करा. काय माझ्यावर आला नव्हता तुम्ही आणि मी काय बोलवलं नव्हतं तुम्हाला. हिने काम नाही दिलं आणि तिने काम नाही दिलं असं म्हणायचं नाही.
तुम्हाला कामं जमणार नाही, तुम्ही करू शकत नाही आणि तुम्ही मुंबईत राहू शकत नाही. समजलं? कळू द्या ना, 4 लोकांना करू द्या, 4 पाहुण्याला कळू द्या. उद्या गावाजवळ माझंच नाव सांगतात, हां कांतानी कामच नाही दिलं, किती का म्हणले काम पाय कामच नाही दिलं तिने. मग सांग, आता मग व्हिडिओ बघते ना, मी काम दिलं का नाही दिलं ते सांग, बघते ना आता व्हिडिओ तर खोटं नाही बोलणार ना. याच्यामुळे आपण कोणाच्या मध्ये पडायचं नसतंय आणि काही नसतं. जे ते जनतेने बघायचं ज्याचं त्याचं, आणि दुसऱ्याला मध्ये दोष देऊ नका, आणि दुसऱ्याला मध्ये खोटं ठरवू नका, आणि मग दुसऱ्याला टेन्शन देऊ नका. जे ते त्याच्या त्याने पद्धतीने जागा करा, खा, आम्हाला काही घेणं देणं नाही. चला आता व्हिडिओ लय मोठा होतोय भावांना बहिणींनो. आता व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता मला जेवण करायचं आहे, पण पहिला मी आता व्हिडिओ केलेला आहे. माझं डोकं गरम झालेलं आहे. चालेल, ते विनाकारण मला असं जमत नाही कोणत्या गोष्टी.